नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मी इथे माझ्या मुलीसाठी आलोय. देव ग्रीशाला घेऊन थोडं मागे जात बोलला आणि ते ऐकून गाथा शॉक होऊन त्याच्याकडे पाहू लागली. आय नो एव्हरीथिंग. ग्रीशा माझी मुलगी आहे, देव बोलला आणि गाथा आश्चर्यानं त्याच्याकडे पाहू लागली. समीर, माया, माई आणि शिव त्यांच्या बाजूला येऊन उभे राहिले. ग्रीशा माझी मुलगी आहे. देव समीर आणि मायाकडे पाहून पुन्हा बोलला. काय फालतूगिरी लावली आहे? ग्रीशा माझी मुलगी आहे. ग्रीशा कम बेबी, समीर बोलला. माझ्याकडे DNA टेस्ट रिपोर्ट्स आहेत. देव समीरच्या डोळ्यात डोळे घालून बोलला आणि समीरच्या पायाखालची जमीनच सरकली. वाव. आणि गाथा एकदम हसू लागली आणि सगळे तिच्याकडे काळजीनं पाहू लागले. गाथा, माई काळजीनं बोलल्या तरीही गाथा हसतच होती. ओ गॉड, का का ती वर आकाशाकडे पाहून दुःखी स्वरात बोलली. का तू माझ्या बाबतीत इतका निर्दयी होतोस? ती वर आकाशाकडे पाहत बोलत होती. गाथा, मायानं तिच्या खांद्यावर हात ठेवला. ताई, नेहमी माझ्यासोबतच असं का होतं? मी जन्मताच आई गेली, माझ्यामुळे बाबा गेले आणि आता ग्रीशा देखील. मी इतकी कम नशिबी का आहे ताई? कधी कधी मला प्रश्न पडतो, या ईश्वरानं माझ्या नशिबात सुख लिहिलंय की नाही? तो माझ्या बाबतीत इतका निर्दयी का आहे? माया आणि माई यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागले. डोंट क्राय. तो माझ्या बाबतीत कितीही निर्दयी वागू दे, पण मी खंबीर आहे. त्यानं माझी आई माझ्यापासून दूर केली, मी सहन केले. माझे बाबा दूर केले तरीही मी सहन केलं, पण ग्रीशाला मी माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार. गाथा मायाला समजावत स्वतःला धीर देत बोलली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि देवकडे रोखून पाहिलं. तोही तिच्याकडे पाहत होता. ग्रीशा कम बेबी, आपल्याला बाहेर जायचंय, गाथा बोलली आणि ग्रीशा लगेचच तिच्या जवळ आली. जिजू, या सगळ्यांना इथून जायला सांगा, असं म्हणत गाथा तिला घेऊन आत गेली. तिच्या मागे सत्यम देखील पळत गेला. मिळालं उत्तर, नाव गेट आउट, समीर रागात बोलला. समीर, मला वाटतं आपण बसून बोलूयात. असे विषय टाळून प्रॉब्लेम्स सुटणार नाहीत. कुठेतरी आता हे थांबायला हवं, माई कळवळून बोलली. समीर, मायाने त्याला समजावलं आणि मग समीर आत निघून गेला. त्याच्या मागे माया, शिव आणि माई देखील गेले. सगळे समोरासमोर बसले. गाथा ग्रीशासोबत तिच्या रूममध्ये होती. गाथा, माया तिच्या जवळ आली. गाथा, बाहेर सगळे तुझी वाट पाहत आहेत. मग काय करू? बोल त्यांच्याशी. मला कुणाशी काही बोलायचं नाही ताई, तू त्यांना जायला सांग. असं नसतं बाळा, त्यांना कळलंय की ग्रीशा त्यांची मुलगी आहे. सो वॉट? गाथा चिडली. माऊ, तू डेव्हिलवरती रागावतेस का? नको ना रागावू, ही इज अ नाईस बॉय, मला खूप आवडतो तो. ग्रीशा ओठ बाहेर काढून बोलली. तू आता जर त्याच्याशी बोलली नाहीस ना तर तो ऐकणार नाही. पुन्हा पुन्हा हे सगळं होत राहणार आणि याचा परिणाम ग्रीशावर देखील होईल. प्लीज, माया तिला समजावत बोलली. गाथाने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती बाहेर आली. ग्रीशा, माऊचा फोन पाहत इथेच बसा. ग्रीशाने देखील हो मध्ये मान डोलावली. सत्यम, ग्रीशाकडे लक्ष दे बेटा. माया देखील सत्यमला बोलली. ओके मॉम, डोंट वरी, आम्ही बाहेर नाही येणार, सत्यम बोलला. गुड बॉय. माया त्या दोघांच्याही चेहऱ्यावरनं हात फिरवत बोलली आणि तीही गाथाच्या रूममधून बाहेर आली. गाथा बाहेर येऊन समीरजवळ उभी राहिली. सगळे शांत होते. माया तिच्या बाजूला येऊन उभी राहिली. माईनं देवला खुणावलं. देव उठून गाथासमोर येऊन उभा राहिला तर ती हाताची घडी घालून उभी होती. मला माहीत आहे तू अजूनही माझ्यावर खूप नाराज आहेस. मी खूप हर्ट केलं तुला, पण त्यावेळी मी इतक्या रागात होतो की काय चुकीचं काय बरोबर हे मला काही कळत नव्हतं. आपल्यासोबत जे काही झालं तो एक ट्रॅप होता. मला ड्रग देणं, फार्म हाऊसवरती तू आम्हाला एकत्र पाहणं, सगळं काही ममतानं रचलेला कट होता. तुला माहीत आहे ना तिचं माझ्यावर प्रेम आहे, पण मी तिच्यावर प्रेम करत नाही हे पाहून तिनं मला मिळवण्यासाठी हा खेळ खेळला. गायत्रीसोबत जे काही झाले त्यातही तिचाच हात आहे. खूप क्रूर आहे ती. स्वतःच्या स्वार्थासाठी अत्यंत नीच वागली. ट्रस्ट मी गाथा, माझा यात काही दोष नाही.
देव कळवळून बोलत होता आणि गाथा त्याच्याकडे निर्विकार चेहऱ्याने पाहत शांत उभी होती. ममताबद्दल हे ऐकून माई देखील शॉक झाली. तिने शिवकडे पाहिलं आणि शिवने तिला हो मध्ये डोळे खुणावले. प्लीज मला माफ कर. मी न केलेल्या चुकीची शिक्षा मला देऊ नकोस. तुझा हा निर्विकार चेहरा, तुझी ही अनोळखी नजर मला खूप त्रास देते. मला माझी ती गाथा परत हवी आहे. मला ग्रीशा हवी आहे. प्लीज मला एक चान्स दे गाथा. मी सगळं ठीक करेन. तो डोळ्यात पाणी आणून हात जोडून बोलला. ओह रिअली? सगळं ठीक करणार तुम्ही? वाव. मग माझे बाबा मला परत आणून द्या. त्यावेळी जे काही मी गमावलं, जो काही मानसिक त्रास मी आणि माझ्या फॅमिलीने सहन केला, तो सगळा कमी करून द्या. असं काहीतरी करा त्यामुळे तो सगळा भूतकाळ गायब व्हायला पाहिजे. करू शकाल असं? गाथा, दिस इज नॉट पॉसिबल अँड यू नो दॅट. देव तिचे हात हातात घेऊन गहिवरून बोलला. नॉट पॉसिबल? पण आत्ताच तर तुम्ही बोललात ना मी सगळं ठीक करेन. ती त्याला रोखून पाहत बोलली. तुम्हाला आज सत्य कळालं म्हणून तुम्ही माझ्याकडे माफी मागत आलात. जर कळालं नसतं तर? तुम्ही न केलेल्या चुकीची शिक्षा मला देऊ नको असं म्हणताय आणि मी न केलेल्या चुकीची शिक्षा अजूनही भोगते त्याचं काय मिस्टर देसाई? आज तुम्हाला कळालं की ग्रीशा तुमची मुलगी आहे तर लगेच हक्क दाखवायला आलात. तुम्हाला माहीत तरी आहे का तिचा जन्म कसा झाला? आई होणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं. ते सुख सुद्धा माझ्या वाट्याला आलं नाही. माझा रक्तामासाचं बाळ मला माझ्या बहिणीच्या पदरात टाकावं लागलं. मी तिची आई असूनही आई नाही आहे. माझी मुलगी मला आई म्हणू शकत नाही कारण तिला माहीतच नाही की मी तिची आई आहे. असं काही नाही की मी सगळं माझ्यासाठी केलं. मला जगाची फिकीर कधीच नव्हती. पण उद्या तिच्यावरती कोणी बोट ठेवू नये, तिला अनवरत संतती समजू नये म्हणून हे सगळं मला करावं लागलं. माझ्या भूतकाळाची काळी छाया तिच्या भविष्यावर कधी पडू नये म्हणून मला हे सगळं करावं लागलं. जन्मलं तेवढा छोटंसं बाळ होतं ते. महिनाभर हॉस्पिटलमध्ये होतं. तिच्या हातापायाला सुया टोचलेल्या होत्या. तिला मी माझं दूध देखील पाजू शकले नाही. माझी फॅमिली जर माझ्या सोबत नसती तर आज तुमची मुलगी जिवंत नसती मिस्टर देसाई. खूप सोपं आहे DNA टेस्ट करून हक्क दाखवणं. तुमचं फक्त स्पर्म माझ्यात पडलं म्हणून तुम्ही तिचे बाबा होऊ शकत नाही. माझ्या मुलीवरती तुमचा कुठलाही हक्क नाही. गाथा अजूनच राग भरत बोलली. गाथा, देव बोलतच होता की तेवढ्यात माऊ असं म्हणत मध्येच सत्यम तिचा फोन घेऊन बाहेर आला. सत्यम, मी सांगितलं होतं ना की रूम बाहेर यायचं नाही, माया बोलली. मॉम ऑफिसमधून फोन आलाय. इट्स इमर्जन्सी कॉल. सत्यम बोलला आणि गाथानं त्याच्या हातून फोन घेतला. हॅलो. हो गाथा बोलतीये. व्हॉट? कधी? सगळे ठीक आहेत ना? हो आम्ही येतो लगेच. गाथा घाबरून बोलली. काय झालं? समीर बोलला. जिजू वर्कशॉपमध्ये ॲक्सिडेंट झालाय. 7 वर्कर जखमी झालेत. त्यांचे नातेवाईक त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊ देत नाहीयेत. आपल्याला जावं लागेल. गाथा घाबरून बोलली. चल, समीर बोलला आणि मग दोघेही तातडीनं तिथून निघाले. पण माया मात्र काळजीत होती. सगळं ठीक होईल. देव आणि शिव तुम्ही देखील जा, माई बोलली आणि ते दोघेही समीर आणि गाथाच्या मागे गेले. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हे सगळं कोणी घडवून आणलं असेल? आणि समजेल का मायाला आणि समीरला की आता पुढे काय होईल ते? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.